श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी बदलू लागलं आहे. कधीकधी आयुष्यात असं काही घडायला लागतं की जे आपण समजून पण जाऊ शकत नाही. हा योगायोग आहे की हे चुकीचं काहीतरी आहे. पण एवढंच वाटतं की काहीतरी बदलते. अचानक विचार बदलतात, लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि मनामध्ये एकच प्रश्न उभा राहतो की हे नेमकं काय चाललंय. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी गोष्टी घडू लागल्या असतील जे तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर वाटत असतील, पण आतून एक शांतता देत्या असतील. तर समजून जा की तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचा हस्तक्षेप सुरू झाला आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की स्वामींचा हस्तक्षेप तुमच्या आयुष्यामध्ये सुरू झाला तर कोणत्या संकेत आपल्याला स्वामी देत असतात. चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी तुमच्या आयुष्यात उतरतात, पण चमत्कार म्हणून नाही तर ते बदल म्हणून उतरत असतात. कधीच येऊन ते म्हणत नाहीत की मी आलोय. तो येतो, परंतु ते हळूहळू येतात. आपलं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होते. स्वामीला तुम्हाला थोडं सुधारायचं असतं, म्हणून तुम्हाला ते पूर्ण बदलायला भाग पडत असतात. तर स्वामींचा हस्तक्षेप सुरू झाला की सगळं अचानक होत असतं. काही संकेत असतात जे आपल्याला मिळत असतात. पहिला संकेत म्हणजे वेदना. बघा, वेदनादायक संकेत म्हणजे काय, तर लोक दूर जातात. ज्या लोकांवर आपण जीवापाड प्रेम करतो ती लोक अचानक बदलतात. ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात. ते आपल्याला समजूत देत नाहीत. कारण न घेताच ते निघून जातात. मग आपण समजतो की माझ्यातच काहीतरी कमी आहे, परंतु खरं पाहायला गेले तर सत्य वेगळंच असतं. कारण इथं स्वामींचा हस्तक्षेप सुरू झालेला असतो. देव त्या लोकांना तुमच्यापासून दूर करतो, कारण पुढच्या प्रवासामध्ये ते तुम्हाला अडथळा ठरणार असतात. त्यामुळे देव अशा लोकांना तुमच्यापासून दूर करतात जे की तुमच्या पुढील आयुष्यामध्ये अडथळा ठरत असतात. तुमचं आयुष्य पुढचं जर स्वच्छ करायचं असेल तर देव अशा लोकांना तुमच्यापासून दूर करतो. कारण आपण जर एखाद्या शेतामध्ये आपल्याला पीक घ्यायचं आहे तर आपण काय करतो अगोदर, तर तेथील तण काढतो. तसंच आहे, आपलं आयुष्य जर पुढचं सुखकर व्हायचं असेल तर काही लोक आपल्या आयुष्यात हे तणासारखे बसलेले असतात. ती स्वामी त्यांच्यापासून दूर करतात. दुसरा संकेत आहे की आपल्या आयुष्यात अडथळे यायला लागतात. कामं रखडतात. एखादा प्लॅन केलेला असतो तो फिसकळतो. यश मिळत नाही, नोकरी मिळत नाही. मग स्वामी ही परीक्षा घेत असतात. पण ती शिक्षा म्हणून नाही तर ते तुमचा विश्वास आहे का स्वामीवर ते पाहण्यासाठी घेत असतात. अशा वेळी तुम्ही शांत राहा, कारण स्वामी तुमची श्रद्धा पाहत असतात. त्यामुळं स्वामींचा हस्तक्षेप आपल्यावर असेल तर आपल्याला याच्यातून स्वामी मजबूत बनवायला सुरुवात करत असतात. त्यामुळं हा दुसरा संकेत आहे. तिसरा संकेत आहे अंतर्मन बदलायला लागतं. बघा, एक दिवस असं लक्षात ठेवा की पूर्वीसारखं काहीसं वाटत नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडायच्या त्या गोष्टी आता नकोशा वाटतात. ज्या लोकांमध्ये आपल्याला रमायला आवडायचं तिथं आता मन लागत नाही. अचानक शांतता हवी असे आपल्याला वाटते. एकटेपणा आपल्याला बरा वाटतो. हा बदल बाहेरचा नसतो तर तो आपल्या आतला असतो. आपलं आयुष्य तो बदल घडवत असतो, हे लक्षात ठेवा. चौथा संकेत आहे बघा, अचानक योग्य वेळी योग्य माणूस भेटणे. योग्य वेळी योग्य शब्द तो आपल्याला देत असतो. योग्य वेळी योग्य निर्णय आपल्याला येतात. योग्य आपल्यासमोर व्हिडिओसुद्धा येत असतात. अशा परिस्थितीत आपल्याला स्वामी हे संकेत देत असतात की मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नये. असा योगायोगसुद्धा आपल्याला भेटत असतो. स्वामी थेट बोलत नाहीत तर ते परिस्थितीतून बोलत असतात. स्वामींच्या संकेतामध्ये ते बोलत असतात, हे लक्षात ठेवा. पाचवा संकेत आहे दुःख. बघा, आपल्याला ज्यावेळेस आतून दुःख वाटतं त्यावेळेससुद्धा आपण शांत असं राहतो. मन शांत राहतं आपलं. डोळ्यात पाणी असतं पण आतून भीती नसते. ही सर्वात मोठी खूण आहे, कारण जिथे स्वामी असतात तिथे भीती टिकतच नाही. त्यामुळं मन आपलं शांत राहतं. अशा वेळी स्वामींचा हस्तक्षेप सुरू झाला आहे, हे लक्षात ठेवा. घाई करू नका, तक्रार करू नका, देवावरची श्रद्धा सोडू नका आणि स्वतःला दोष पण देऊ नका. कारण हा काळ पळून जाण्यासाठी नाही तर हा काळ तयार होण्यासाठी आहे. मग अशा वेळी अशा काळामध्ये काय करावं, तर शांत राहावं, कृतज्ञ राहावं. रोज 5 मिनिटे स्वामीसमोर बसून तुम्ही डोळे शांत ठेवून स्वामीसमोर बसा. त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे असं सांगा. बघा, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच कळेल की स्वामी तुमच्या पाठीशी आहे. जेव्हा आयुष्यामध्ये स्वामींचा हस्तक्षेप सुरू होतो तेव्हा देवानं तुमचे आयुष्य स्वतः हातात घेतलं असतं. पण याच काळामध्ये काही चुका केल्या तर आपला पुढचा प्रवास हा कठीण होतो. मन गोंधळून जातं. म्हणून आज आपण जे काही 5 मुद्दे पाहिले आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. कारण आपल्या आयुष्यात या
जे खूप महत्त्वाचं ते काम करतात. त्यामुळे स्वतःला दोष देत राहणं, माझंच नशीब वाईट का, देव माझ्यावर रागावला आहे का, हे विचार करायचं सोडून द्या. कारण अशा वेळी स्वामी स्वतः आपल्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करत असतात आणि त्यांनी तुम्हाला ते निवडले. त्यामुळं आपल्या आयुष्यात असे हालचाली होणं शक्य आहे. कारण आपल्याला ह्याच्यातून काहीतरी शिकायचं असतं आणि ते आपल्या भल्यासाठीच असतं, हे लक्षात ठेवा. केव्हाही घाईने निर्णय घेऊ नका, कारण या काळामध्ये मन अस्वस्थ असतं. जुनं सगळं तुटतं असं वाटतं, पण आपण पटकन निर्णय घेतो. नोकरी तुटते, नातं तुटतं, रागात बोलणे, हे सगळं संपवण्याचा विचार ही खूप मोठी चूक आहे. स्वामीचा हस्तक्षेप म्हणजे क्षणिक भावना नव्हे, तर हळूहळू होणारा बदल असतो. म्हणून शांत व्हा, वेळ द्या आणि निर्णय लगेच घेऊ नका. कारण स्वामी गतीपेक्षा दिशा पाहतात. त्यामुळे तुमच्या मनातलं सगळं सांगू नका, कारण हा काळ खूप नाजूक असतो. आतून तुम्ही बदलत असतात, पण सगळ्यांना ते समजेल असे नाही. काही लोक हसतील, काही लोक कमी लेखतील, पण काही आपल्याला घाबरायचं नाही. कारण प्रत्येकाला ही गोष्ट सांगू नका, प्रत्येकाकडून सल्लासुद्धा घेऊ नका. कारण हा बदल शांततेत घडणे खूप गरजेचं आहे. जुन्या सवयी जबरदस्तीने धरून ठेवू नका. काही सवय, काही लोक, काही ठिकाण, हे सगळं मनाला नकोसं वाटायला लागतं, पण तरीसुद्धा आपण ते धरून ठेवतो, कारण आपल्याला ती सवय लागलेली असते. आपल्या मनात पण लक्षात ठेवा, कारण स्वतःहून आपलं मन दूर जातं. स्वामी ते काढून घेतात. जबरदस्तीनं जरी धरून ठेवलं तर आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून सोडायला शिका, मोकळं व्हायला शिका. रिकाम्या हातातच देव नवीन काहीतरी देत असतो. तक्रार करणं थांबवा. स्वामींचा हस्तक्षेप सुरू असताना तक्रार ही सगळ्यात मोठी अडचण असते. कारण स्वामी परिस्थिती बदलत नसतात, तर ते तुम्हाला आतून घडवत असतात. त्यामुळं तक्रार केल्याने मन नकारात्मक होतं आणि हे जे संकेत असतात ते आपल्याला दिसत नाहीत. म्हणून रोज स्वामींना धन्यवाद माना, कारण माझ्यासाठी जे आहे ते माझ्यासाठी चांगले. स्वामींना तुम्ही कृतज्ञ माना. त्यामुळं तुम्हाला एकटेपणा कधीही येणार नाही. अनेकांना वाटतं की मी एकटा पडलो आहे म्हणजे सगळं संपलं, पण खरं सांगायचं तर एकटेपण म्हणजे देवाशी थेट संवाद. हा काळ पळून जाण्यासाठी नाही, हा काळ ऐकण्याचा आहे, स्वामीचं स्मरण करण्याचा काळ आहे. म्हणून शांत बसण्याची सवय लावा. स्वामी गर्दीत नाही तर एकांतात बोलतात. स्वतःला आधीपेक्षा कमी लेखू नका. काही गोष्टी तुटल्या की आपल्याला वाटतं की माझी किंमत उरलेली नाही, पण लक्षात ठेवा, स्वामी कधीच अविश्वासू माणसावर विश्वास ठेवत नाही. जर तुमच्या आयुष्य हलत असेल तर तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला कमी समजू नका. स्वामींचा हस्तक्षेप म्हणजे तुमची निवड झाली आहे आणि लगेच परिणाम पाहायला हट्ट पण धरू नका. आपण म्हणतो मी शांत राहतोय, पण काहीच बदल नाही. पण बदल आधी आत होतो, शरीरात होतो आणि मग बाहेर होतो. आधी बदल मनावर होतो. बघा, बी पेरल्यावर झाड लगेच उगत नाही, त्याला वेळ लागतो ना, तसंच आहे. संयम ठेवा, विश्वास ठेवा. स्वामी कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळ निवडत असतात. श्रद्धा आणि भक्ती एकत्र ठेवू नका. काही जण म्हणतात की श्रद्धा आहे पण मनामध्ये भीती आहे, पण जिथे खरी श्रद्धा असते तिथे भीती नसते, आणि जिथे भीती टिकत नाही तर आपण त्याच्यामध्ये अडकून राहतो. म्हणून स्वतःला आठवा, मनावर खोल असा श्वास घ्या, मन शांत ठेवा. बघा, भीती कोण विश्वासाकडे जाण्याचा हा काळ आहे, तो वाया जाऊ देऊ नका. या काळामध्ये मनोरंजन, अतिव्यस्तता यामध्ये हा वेळ घालवू नका. स्वतःकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे. स्वतःला समजून घ्या, आतला आवाज ऐका. बघा, हा काळ परत येत नाही. स्वामींचा हस्तक्षेप सुरू झाला आहे. घाई करू नका, तक्रार अजिबात करू नका, भीती बाळगू नका आणि स्वतःला दोषसुद्धा देऊ नका. शांत राहा, स्वीकार करा, कृतज्ञ राहा आणि विश्वास ठेवा. आता आपण इथपर्यंत हे सर्व गोष्टी समजून घेतल्या आहे. बघा, ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचा अडचणीमध्ये तुम्हाला मार्ग दिसत नसतील तर घाबरून जाऊ नका, कारण स्वामींनी तुम्हाला आधीच मार्ग हे दाखवले आहेत. त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या कळत नाहीत, परंतु काही लोक आपल्यापासून दूर गेले, काही स्वप्न तुटली, काही गोष्टी हातातून सुटल्या, तरी लक्षात ठेवा, स्वामी कधीच काही काढून घेत नाहीत. ते नेहमी आपल्या बदलामध्ये काहीतरी मोठं देत असतात. आज जरी तुम्हाला मार्ग दिसत नसेल तरीही स्वामींनी आधीच पुढचा मार्ग तुमच्यासाठी तयार केलेला असतो, फक्त तो तुम्हाला शोधायचा असतो. त्यामुळं हा काळ कायम राहणार आहे. हा काळ जाईल, पण या काळामध्ये तयार झालेले तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे कधीच राहणार नाहीत. देव तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीत, ते तुम्हाला निर्माण करत असतात. आज जर तुमचं मन शांत झालं असेल, तुमचे डोळे भरून आले असतील किंवा आतून काहीतरी हलक्यासारखं वाटत असेल, तर समजा की स्वामींचा संकेत आहे. अशा वेळी स्वामी एक गोष्ट पाहतात, ते म्हणजे तुमचा विश्वास.
आता मनामध्ये काय घडतं आहे, कधी आपल्याला कळत नाही की आपलं नेमकं काय चाललं आहे, आपण काय अनुभवतो आहे. सगळं काहीतरी होतं आहे, परंतु आपल्याला काही कळत नाही. लोक आजूबाजूला आहेत, पण आपल्याला एकटं वाटतं आहे. काहीतरी गडबडलेलं, काहीतरी गोंधळलेलं असं आपल्याला वाटतं. तर हा गोंधळ स्वामींचा हस्तक्षेपाचा पहिला टप्पा असतो. जेव्हा आयुष्यामध्ये काम करायला लागतो तेव्हा आधी मन शांत आपलं होत नाही, परंतु आता मन आपल्याला हलकं वाटतं. त्यामुळं हा समजावून जायचं की स्वामींचा संकेत आहे. ज्या गोष्टी आधी आवडायच्या त्या आता नकोशा वाटतात. काही लोक दूर गेलेले असतात तरीसुद्धा मनाला शांत वाटतं. तर अशा वेळी समजायचं स्वामींचेही संकेत आहेत. तर तुम्हालासुद्धा स्वामींचे संकेत हे मिळत असतील तर समजून जा की स्वामींनी तुमच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप सुरुवात करायला केली आहे. फक्त अशा वेळी आपल्याला स्वामींवर विश्वास असणे खूप गरजेचं आहे. अशा वेळी तक्रार करू नका आणि स्वामीवर विश्वास ठेवा. बघा, स्वामीसुद्धा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि नक्कीच त्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे वर विश्वास ठेवा. स्वामीचं नामस्मरण सुरू करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.